युती होईल का, युती नाही होणार का? तुम्ही सगळ्यांनी जोरदार कामाला लागा. येणाऱ्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहे. परवा एका कोकण महोत्सवामध्ये जे साहेबांनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ही मराठी माणसाची शेवटची निवडणूक आहे असं समजा आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी कामाला लागायचंय. मुंबई स्वागत करीत आहोत. तसेच माननीय राजसाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, महाराष्ट्र निर्माण सेनेचा जय असो. अंधेरी पूर्व विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक इथे पार पडत आहेत. आज अंधेरी सभेमध्ये या इथे उपस्थित सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक या इथं आज आपण आयोजन करत आहोत. माईकर साहेब मुंबई उपशहर अध्यक्ष यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात माननीय श्री संदीप दळवी साहेबांचं देखील इथे आगमन होईल आणि आपण लगेचच बैठकीला सुरुवात करू. अंधेरी विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक कार्यकर्ते यांना साष्टांग नमस्कार आणि उपस्थित सर्व मान्यवर यांचेही हार्दिक स्वागत. बोलायचा विषय असा आहे की आज 7-8 वर्षानंतर अंधेरी विधानसभेमध्ये आम्हाला नवीन उपाध्यक्ष लाभलेले आहेत रवी इंदुरकर साहेब आणि विभागाध्यक्ष लागलेले आहेत इंदुरकर साहेब आणि मंगेश परब साहेब. त्यांना विभाग सचिव बनवण्यात आला आहे आपल्या अंधेरी विधानसभेचा. तर ह्याच्यामध्ये असा विषय निर्माण झाला की जे पहिल्या फळीत काम करत होते म्हणजे ह्याच्या आधी जे पदाधिकारी काम करत होते ते म्हणे नाराज झाले आहेत. का नाराज झाले तर नवीन पदाधिकारी नेमणे म्हणून. माझा त्या सर्वांना आणि तुमच्या सर्वांना पण एक नम्रतेची विनंती आहे की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाशी बांधील आहोत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शब्दावर आणि त्यांच्या आदेशावर वागणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. म्हणून आपण त्या आपल्या अध्यक्षांना सन्माननीय राजसाहेबांना सर्वोच्च मानतो. म्हणजे त्यांनी जे काय पदाधिकारी आपल्याला दिले आहेत त्या पदाधिकारी काहीतरी अभ्यास करून किंवा काहीतरी विचार करून आपल्याला ते पदाधिकारी त्यांनी दिले असतील ते आपल्याला ऍक्सेप्ट करणं जरुरी आहे आणि खालच्या लेवलला आपल्याला काम करणं जरुरी आहे. त्यांची नाराजी का आहे तर नवीन पदाधिकारी दिले म्हणून की त्याच्या आधी जे काय कोणी विभाग अध्यक्ष होते त्यांना काढलं म्हणून. तर तसं चुकीचं दृश्य इकडे दिसत आहे अंधेरी विधानसभेमध्ये. ते दिसता कामा नये. दुसरं स्थानिक लेवलला काम करताना आपल्याला सगळ्यांनी मिळून या विभागात काम केलं पाहिजे. तसं विधानसभेमध्ये दिसत नाही. अंधेरी विधानसभेमध्ये प्रत्येक क्षेत्राचे व्यक्ती असतील प्रत्येक क्षेत्राचे कार्यकर्ता असतील स्थानिक कार्यकर्ता असेल त्यांना घेऊन काम केलं पाहिजे. दुसरं आपण जे वातावरण निर्माण झालं की आपण एका व्यक्तीच्या व्यक्तीशी संबंधित आहोत असं चित्र आपल्याला इथे दिसते. तसं होता कामा नये ही मी तुला साहेबांना विनंती करतो. दुसऱ्या विभागात जसं पाहिजे तसं काम आपल्याला दिसलं नाही एवढ्या वर्षामध्ये जो दिसायला पाहिजे होता तो. पण माझा फॉर्म शेवटी भरण्यात गेला
कारण अंधेरी विधानसभेची पदाधिकाऱ्याला माहीतच नाही की मी अंधेरी विधानसभेमध्ये आहे. तर माझा फॉर्म नंतर भरला गेला का, तर त्या आमच्या 16 ज्या याद्या आहेत तिकडच्या, त्या यादीवर आजपर्यंत कोणीही लक्ष दिलं नाही आणि कोणीही काम केलेलं नाही आणि तिकडे पदाधिकारी भेटले नाही. विधानसभा ही अंधेरी विधानसभा आहे त्याची, त्याच्यावर हा दुर्लक्ष करण्यात आला. तर माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे 16 याद्या म्हटल्या तर 16,000 मतदार, 16 याद्या म्हटलं तर आपण कमीत कमी 1000 पकडू. एका मत यादीमध्ये 1200, 1300, 1400, 1500 पर्यंत असतात, पण आपण 1000 पकडू. म्हणजे 16,000 याद्या आपण दुर्लक्ष केल्या आणि त्या 16,000 याद्यांवर आपण कधी कामच नाही केलं. तर असं होतं का म्हणे. याच्या पुढे पण मी नवीन पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करेन की सर्व ह्या ज्या याद्या विभागलेल्या गेलेल्या आहेत 2-2 वॉर्डमध्ये, त्या याद्यावर तुम्ही जातीने लक्ष द्या आणि ते जे आपले मतदार आहेत त्यांना आपल्या जवळ करा ही विनंती करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. दळवी साहेब येत नाहीत ना, तोपर्यंत मला फक्त तुमच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. एकतर हे करत असताना, चर्चा करत असताना पक्षवाढीसाठी तुमच्याकडे काय संकल्पना आहेत, काय योजना आहेत, काय तुम्हाला सुचवायचंय पक्षवाढीसाठी, येणाऱ्या निवडणुकांना आपण कसे सामोरे जाणार आहोत, ह्या गोष्टी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. तक्रारीचा सूर कृपया आपण कोणीही इकडे लावू नये. तक्रारीचा सूर मला अपेक्षितही नाही. आपण पक्षवाढीसाठी आपण एकत्र येऊन काय करता येईल आपल्यासाठी. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. अरे जोरात झालं पाहिजे. सर्वांना तुम्हाला रवी इंदुलकर साहेब. सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमितजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर आज आपल्याला निरीक्षक म्हणून लाभलेले आपल्या सगळ्यांचे लाडके संदीपजी दळवी साहेब, तसेच कुणालजी माईनकर साहेब, तसेच मंचावर उपस्थित माझे सहकारी मित्र विशालजी हळदणकर, मंगेश परब, उमेश कोलंबे, तसे आपण सर्व उपस्थित शाखा अध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गटाध्यक्ष आणि इतर सेलचे पदाधिकारी, आज सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आल्याबद्दल. आजची बैठक कालच माईनकर साहेबांनी फोन केला आणि सांगितलं की पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली पाहिजे म्हणून, शाखा अध्यक्ष आणि उपशाखा. परंतु जे जुने आपले 8 वर्ष सहकारी होते, जे संघटनेचं काम करत होते आणि अजून देखील त्यांना काम करायची इच्छा आहे, ते सर्वच आज माईनकर साहेबांना आणि दळवी साहेबांना भेटायसाठी इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो, आजची बैठक ही काही भाषण करण्याची नसल्यामुळे माईनकर साहेब आपल्याला आणि दळवी साहेब जे प्रश्न विचारतील त्याचे उत्तर आपण त्यांना द्यावे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून युवा नेते अमित साहेब ठाकरे, तसेच आज मंचावरती मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी साहेब, कुणाल मयंकर साहेब, तसेच नवीन विभाग अध्यक्ष रवींद्र इंदुलकर, विभाग सचिव मंगेश परब, विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष उमेश कोळंबे, चित्रपट सेनेची आमची पूर्ण टीम संजय देवळे, राकेश गुरव, शंकर मंत, रोहित बेंद्रे आणि खूप जण असे जुने जे आपले पदाधिकारी होते ते सगळे आज इकडे आले. कोणाचं नाव मी म्हणजे नाही घेतलं तर म्हणजे माफ करा. खूप जणांना माहीत नसेल जे जुनं राजकारण होतं इकडे कसं होतं, काय होतं, सर्वांना माहिती करणं जरुरी आहे. कारण की मनसे जेव्हा स्थापना झाली तेव्हा मी, संदीप साहेब, आम्ही खूप इकडे म्हणजे लफडी केली, किती केसेस घेतल्या आणि मनसे आम्ही उभारली आणि सतत म्हणजे 2007ला मी इकडे याच वॉर्डामध्ये मी इलेक्शनला उभा होतो आणि त्यानंतर दळवी साहेब आणि माझं म्हणजे दळवी साहेब जेव्हा विभाग अध्यक्ष होते, मी उपविभाग अध्यक्ष होतो आणि आमचं सतत आमचा एक वेगळा ग्रुप होता, मंगेश, आम्ही सगळे, संजय आणि दळवी साहेबांचा वेगळा ग्रुप होता
आम्ही दोघं राजसाहेबांचे एकदम चाहते. आम्ही राजसाहेबांसोबत म्हणजे एक जमाना होता की आम्ही त्यांच्या सोबतच असायचो. आम्हाला तिकडे चंगू मंगू बोलायचे सगळे बंगल्यावरती, असं आमचं नाव होतं. परंतु आमच्या दोघांचं काही राजकारणामध्ये आमचं खटकलं आणि आमचे सतत भांडण होत राहिले. पक्षासाठी आमचं कधी वैयक्तिक काय झालं नाही, पण पक्षासाठी आमचे खूप हे झालं. आणि शेवटी राजसाहेबांनी डिसिजन घेतलं, मला उपविभागाध्यक्ष म्हणून काढलं आणि मला चित्रपट सेनेमध्ये त्यांनी पाठवलं. परंतु मी केव्हा मला काढलं म्हणून मी कधी नाराज नाही झालो. मी माझी ते ट्रॅक होता तो तसाच मी ठेवला. मी केव्हा असं मला काढलं, काहीतरी केलं ते चांगल्यासाठीच केलं असेल, पण भांडण झालं तर पक्षाचं नुकसान होते हे आपल्याला माहीत असते. आपण किती पण शेवटी पक्षाचं नुकसान होते आपल्या भांडणामुळे. आणि मला चित्रपट सेनेमध्ये टाकलं आणि मी चित्रपट सेनेमध्ये आता मी चांगलं काम करतोय. आणि सांगायची गोष्ट की 2018ला आपल्या इकडे बदल झाला. पहिले रवी इंदुलकर होते आणि दुसरे विभागाध्यक्ष झाले. परंतु त्याच्यानंतर जी आमची भांडण होती संदीप आणि आमची भांडण सतत असायची. परंतु आमचं पक्षाला कधी पक्षाचं नाव जे होतं ते एवढं मोठं होतं की एवढे कार्यक्रम व्हायचे, असं वाटायचं की मनसे इकडे आहे. म्हणजे मनसेची फॉर्मला होती अंधेरी. पण 2018 नंतर असं काय एकदम ती डाऊन होत राहिली. आमचा चित्रपट सेनेचा एक ग्रुप होता. आमचा कार्यक्रम इकडे चालूच असायचा, सतत आमचे कार्यक्रम चालूच असतात. पण आम्ही चित्रपट सेनेच्या नावावर करतो, मनसेच्या नावावर नाही. परंतु जे दुसरे विभाग आहे, जे विभागाध्यक्ष बोलतो खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे एक विभागाध्यक्षाचं नाव असते, दुसरे विभाग आहे किती जबरदस्त एकदम. पण असं अंधेरीला काय दिसण्यात आलं नाही. आणि ती डाऊन होत राहिली. सतत बिंप्लेट्या खूप आम्हाला यायची तक्रार की कंप्लेंट्या खूप होतात आहे. ठीक आहे, ते झालं. परंतु आता राजसाहेबांनी विश्वास ठेवून या दोघांना जबाबदारी दिली आणि या जबाबदारीतून तुम्ही सोनं करा. आणि जे झालं ते झालं. मला जसं काढलं पण मी कधी नाराज झालो नाही. थोडं नाराज होतो पण मी पक्षासाठी काम करत राहिलो. तसंच तुम्ही पण सर्वांनी ते झालं. पुढे आता कशी मनसे वाढवायची आणि जो कोणी नगरसेवक आपल्या इथे समज भेटला अंधेरीला, म्हणजे तिकीट भेटली तर त्याला आपण कसं निवडून आणायचं एवढं प्रयत्न करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सहकारी बांधवांनो, पक्षाचे सरचिटणीस आहेत संदीप दळवी आणि पक्षाचा मी उपशहर अध्यक्ष म्हणून दळवी साहेबांचा मान जास्त मोठा आहे. माझ्यानंतरच ते बोलणार. तर एक गोष्ट ही लक्षात ठेवा. आपण खरं तर मी काल रवी इंदुलकरांना फोन केला त्यावेळी त्यांना मी असं सांगितलं की मला एक तुमची नियुक्ती साहेबांनी केल्यानंतर आपली भेट झालेली नाही. भेट म्हणजे शाखा अध्यक्षांना मी ह्याच्या आधी भेटत होतो, उपविभाग अध्यक्षांनाही भेटत होतो, सचिवांनाही भेटत होतो. पण तुमची नेमणूक झाल्यानंतर विभाग अध्यक्ष म्हणून आदरणीय साहेबांनी तुमची नेमणूक केल्यानंतर जी भेट मला घ्यायची होती तुमची सगळ्यांची मिळून ती झाली नाही. म्हणून ती भेट व्हावी आणि तुम्हाला मला भेटता यावं, तुमच्याशी बोलता यावं म्हणून एक लहानशी बैठक घ्या असं मी त्यांना सुचवलं होतं. पण त्या बैठकीचं स्वरूप आता मेळाव्यात झालेलं आहे. तर मला आनंद आहे तुम्ही सगळेजण आलात. शेवटी कार्यकर्त्यांना भेटायला, महाराष्ट्र सैनिकांना भेटायला नेहमी आनंदच वाटतो आणि तुमचा उत्साह, ऊर्जा, आनंद बघून मला खरंच बरं वाटलं. त्यांच्या मनात शंका बऱ्याच काही गोष्टी होत्या. मी तुम्हाला एक गोष्ट फार प्रामाणिकपणे आणि सरळ कटाक्षाने सांगतो. आपला पक्ष हा आदेशावर चालणार आहे. माझ्या नेतृत्वावर 100% विश्वास आहे. मला माझ्या साहेबांनी ज्या माणसाबरोबर काम करायला सांगितलं त्या माणसाबरोबर मी काम करणार. आपल्याकडे नको ती फाजील लोकशाही नाही. आपल्याला काहीतरी घडवायचंय, आपल्याला काहीतरी करायचंय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना पदवी दिलेली आहेत. कोणी शाखा अध्यक्ष आहे, कोणी उपविभाग अध्यक्ष आहे, कोणी उपशाखा अध्यक्ष आहे, गटाध्यक्ष आहे. प्रत्येक पदाचं महत्व आहे, प्रत्येक पदाला एक वलय आहे आणि त्या पदाची गरिमा राखणं, त्याचा मान सन्मान वाढवणं, ते पद स्वतः मोठं करणं, जनसामान्यात नाव कमवणं हे सगळं काम तुमचं आहे. काय होतं, कशामुळे होतं, या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा तुम्हाला कोणालाच अधिकार नाही. मला माफ करा जर तुम्हाला माझ्या गोष्टी वाईट वाटत असतील तर. तुमच्या गोष्टी ऐकल्या जातील का पक्षामध्ये? 100% ऐकल्या जातील. तुम्हाला काय सांगायचं ते आम्ही ऐकू का? संदीपजीकडे बसले, मी आहे, आम्ही ऐकायलाच बसलो तुम्हाला, ते आम्ही ऐकू. पण एकदा एक निर्णय झाला तर त्या निर्णयाच्या मागे आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि ते मला तुमच्या सर्वांकडून अपेक्षित आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की कुणाल मेंढकर एक सामान्य महाराष्ट्र सैनिक, सामान्य कार्यकर्ता, ज्याचं कोणतीही पार्श्वभूमी नाही, राजकीय काहीच पार्श्वभूमी नाही, मला कुठला आगा विचार नाही राजकारणात,
जे काय मला मिळालंय, जे काय दिलंय ते ह्या पक्षाने दिलेलं आहे. जे काय दिलंय ते माझ्या साहेबांनी दिलेलं आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाचा उपशहर अध्यक्ष करण्यापर्यंत आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला बोरली विधानसभेच्या किंवा विधानसभेतनं निवडणूक लढवण्याची संधी देणं ही फक्त साहेबांनी दिली, राजसाहेबांनी दिली. हे तुमच्या बरोबरही घडू शकतं. म्हणजे असं कोणीही समजू नये की माझं काय आणि हे काय. तुम्ही तुमचं काम करत राहा. साहेबांचं सगळ्यांकडे लक्ष आहे. तुम्हालाही ती संधी मिळेल, नक्की मिळेल. कोणतंही पद, खास करून राजकारणात, कुठेही म्हणा, पण खास करून राजकारणात कोणतंही पद हे कायमस्वरूपी नसतं. आज मी तुमच्यावर उपशहर अध्यक्ष म्हणून तुमच्याशी बोलतोय. माझी खरंच सर्वेश, प्रामाणिकपणे सांगतोय तुम्हाला सगळ्यांना, माझी शेवटच्या बाकावर पण बसायची तयारी आहे. जे दिले ते साहेबांनी दिले, त्यांना काढून घेण्याचाही अधिकार आहे. आपल्याला जो आदेश दिला जाईल तो आपण आदेश सगळ्यांनी पाळायचा आहे. मुख्य म्हणजे येणाऱ्या निवडणूक आहे. आता मी मुद्दामून मध्ये तुम्हाला सगळ्यांना त्रास यासाठी नाही दिला दळवी साहेब की त्यांची निवडणूक झाल्यानंतर मला लगेचच बैठक घ्यायची होती 2 दिवसाच्या. पण आपण सगळीजण सूचना, हरकती या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असाल असं मी मानून मी तुमच्याकडे त्या गोष्टी मुद्दामून आलो नाही. पण ते थोडे दिवस जाऊ दे. तुम्हाला पण त्या गोष्टी सगळ्या तुमच्या ते येणं जास्त गरजेचं आहे. माझी बैठक नंतर झाली तरी चालेल, पण तुमच्याकडनं सूचना गेल्यात का, तुम्ही हरकती घेतल्यात का. आपण जर निवडणुका लढवणार असू, याआधी तुम्हाला भेटलो त्यावेळी सांगितलेलं आहे की जोपर्यंत पॉलिटिकल ऑथॉरिटी निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला कोणी विचारणार नाही. आणि ती राजकीय ऑथॉरिटी, ती पॉलिटिकल ऑथॉरिटी कशी मिळेल? आमचे नगरसेवक निवडून गेले पाहिजे, आमचे आमदार निवडून गेले पाहिजे, आमचे खासदार निवडून गेले पाहिजे. आमची माणसं जोपर्यंत निवडून जात नाही सभागृहांमध्ये तोपर्यंत ती ऑथॉरिटी मिळणार नाही, तुमची कामं होणार नाही. माणसं निवडून द्यायचीत की नाही? द्यायचीत ना. आपल्याला आपल्या पक्षाला यश मिळालं पाहिजे ना. तर ते यश कोणाच्या जीवावर मिळेल? तुमच्या कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्र सैनिकांच्या. तुम्ही जर घरोघरी पोहोचलात, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात, तुम्ही साहेबांचे विचार घरोघरी पोहोचवले तर ते यश मिळणार आहे. युती होईल का? युती नाही होणार का? सुरुवातीला मी जे सांगितलं तेच. तुमचं आमचं काय वेळ देणं त्याच्याशी. युती झाली, आनंद आहे. ही जागा सुटली, हा कोणता वॉर्ड आहे? 80. समजा 80 नंबर सुटला, मला माहित नाही. तर लगेच म्हणतील 80 वॉर्ड सुटला आहे. तर तसं काही नाहीये. समजा 80 वॉर्ड सुटला, 80 वॉर्ड मध्ये काम करू. 75 सुटला, 75 मध्ये काम करू. 121 सुटला, 121 मध्ये काम करू. नाही झाली युती, 7 वॉर्ड मध्ये काम करू. जो उमेदवार जायचा, राजसाहेब ज्याला शेंदूर लावतील तो माझा उमेदवार, त्याच्यासाठी मी काम करणार. एवढं सोपं सरळ वन लाईनर आहे. पटतंय की नाही तुम्हाला? आपण सगळीजण एका 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 याच्यावर जोडले गेलेले आहोत, ते म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे. आम्हाला जर लोक ओळखतात, आम्हाला जर मनसैनिक म्हणून लोक ओळखतात, महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखतात, तर ती ओळख कोणी दिली? राजसाहेबांनी. म्हणून जो राजसाहेब आदेश देतील तो प्रामाणिकपणे आपण पाळणं आणि त्या माणसासमोर ताकदीने उभं राहणं त्याच्यावर हे अत्यंत गरजेचे आहे. बाकी जे व्हायचंय पुढे, काय तिकीट होईल, कोणाला सुटेल, काय कदाचित दळवी साहेब बोलतील तरी ते सांगतील, त्यांना माहिती असेल कदाचित, पण मला माहित नाही. पण माझं एवढंच सांगणं होतं की जे पण आता आहे, 75 असेल, 80 असेल, 86 असेल, 121 असेल, जे पण आता शाखाध्यक्ष, मला वाटतं फक्त राजपूत नाहीये आणि अजून एक कोण नाहीये, आनंद नाही. बाकी सगळे शाखाध्यक्ष इकडे आले आहेत. ही बैठक नाही, दळवी साहेबांचं बोलणं झालं की तुम्ही जे मुख्य पदाधिकारी आहेत, शाखाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष आणि विभाग सचिव, उपविभाग सचिव, यांनी फक्त माझ्या इथे येऊन मला जरा भेटा. बाकी त्यांना रजा दळवी बोलते त्याच्यात आहे. मला तुमच्याशी बोलायचे, काय आपण हरकती घेतल्यात, काय सूचना केल्यात, किती हरकती घेतल्यात, कुठे अडचण आली, आपण कार्यालयात किती गेलात महानगरपालिकेच्या, ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. भेटण्याचं तुमच्या तात्पर्य एकच आहे, तुम्ही सगळेजण एकत्र राहा, एक राहा. रवींद्र इंदुरकर यांना पक्षाने विभागाध्यक्ष केलेलं आहे, त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याचं काम तुम्हाला सगळ्यांचं आहे. तेवढं सगळं तुम्ही जण कराल. ज्या ज्या वेळेला तुम्हाला माझी गरज लागेल त्या वेळेला मी तुमच्यासमोर उपस्थित असीनच. मला असं वाटतं दळवी साहेब, मी असा ऍक्सेसिबल माणूस आहे, मी स्वतःच कौतुक करतो. कधी कधी मला स्वस्तुतीचा दोष गाऊ शकता तुम्ही, पण कधीतरी चालतं ते असं केलेलं की मी प्रत्येक शाखाध्यक्षाला ऍक्सेसिबल आहे.
कोणी शाखाध्यक्ष मला उठून फोन करू शकतो. मला काही जण विचारतात, अरे तुम्ही विभागाध्यक्ष म्हटलं अजिबात नाही. मला साहेबांनी पद दिले उपशहर अध्यक्ष. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकाशी पण बोलणार. तुमच्यापैकी कोणालाही वाटलं माझ्याशी बोलायचं, फोन उचलायचा आणि फोन लावायचा, काही प्रॉब्लेम नाही. पक्षवाढीसाठी पक्षहितासाठी तुम्हाला ज्या ज्या सूचना करायच्या असतील त्या सगळ्या मी मान्य करेन. एक तास पण मी तुमच्याशी बोलेन, पण उगाच कटकटी करत बसल्यात तर मी तुमच्याशी बोलणार नाही. पक्षवाढीचं सांगा, मी तुम्हाला येऊन भेटेन स्वतः. तुम्हाला यायची पण गरज नाही. ठीक आहे, पण तुम्ही सगळ्यांनी जोरदार कामाला लागा. येणाऱ्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. जे पण आहेत, परवा एका कोकण महोत्सवामध्ये जे साहेबांनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ही मराठी माणसाची शेवटची निवडणूक आहे असं समजा, आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी कामाला लागायचंय. आणि जो पण वॉर्ड सुटेल, काय होईल, 6 वॉर्ड होईल, त्या सगळ्यामध्ये आपण सगळेजण कामाला लागाल. रवींद्र इंदुरकर आणि विभाग सचिव आणि सगळ्या या संपूर्ण टीम बरोबर आपण एकत्र काम कराल अशी खात्री बाळगतो आणि तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माईकवरनं आणि बोल एवढा वेळेकरता का मी त्यांची छोटी स्तुती माझी करून घ्यावी, त्यांनी आणखी 4 शब्द END ला घेतो तसे माझे घ्यावे, अशी फार माझ्या होम पिचमध्ये मला काही आवश्यकता वाटत नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून प्रबोधनकारजी ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांना नतमस्तक होऊन, ज्यांच्यामुळे आपल्याला हे व्यासपीठ लागलंय, ज्यांच्यामुळे आम्हाला काही लोक दादा बोलायला लागले, भाऊ बोलायला लागले, साहेब बोलायला लागले. अरे आमच्या आईचा आम्ही दीपू होतो, त्याचा दादा झालो. घरातलं सगळ्यात शेंडेफळ मी, म्हणजे मला दादा बोलण्याची मला कोणाचीच काही नव्हती. केवळ आणि केवळ ह्या गोष्टीचा मान बहुमान सन्मान्य राजसाहेबांमुळे, तुमच्यासारख्या छोट्या मोठ्या सहकार्यांमुळे, वयाने छोटे, इतर गोष्टीमुळे नाही, या सहकार्यांमुळे हा बहुमान सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला करून दिला. त्या राजसाहेबांचे मनोमन आभार व्यक्त करून, अतिशय शारीरिक परिस्थितीची, कॅन्सरची झगडत अमितसाहेब ठाकरेंनी स्वतःला सावरून आपल्या विद्यार्थी सेनेचा धुरा हातात घेतल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष आपल्या वडिलांच्या म्हणा, आपल्या साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने संघटना वाढवत आहेत, ते अमितजीसाहेब ठाकरे मगाशी ज्या भाषेत कुणालजी बोलले की एका सामान्य कार्यकर्त्याचा उपशहर अध्यक्ष झालाय. मुळात कुणालजी हे विभाग अध्यक्ष होते. ह्या अख्ख्या उपनगरमध्ये बँड्रापासून ते दहिसरपर्यंत बरेच उपाध्यक्ष पण आहेत, बरेच सरचिटणीस आहेत, काही सिनियर विभाग अध्यक्ष पण आहेत. अशा बऱ्याच लोकांना डावलून म्हणा किंवा त्यांचं तोलमोल करून म्हणा किंवा त्या सगळ्यांना एकत्र तोलमोल करून करेल म्हणा, ज्याची कॅपॅसिटी अशातला माणूस साहेबांनी विभाग अध्यक्ष मधला कुणालजी मायेकर याला उपशहराध्यक्षी जबाबदारी दिली. म्हणून आम्ही सतत बोलत असतो की एखादं कुठलं पद फार छोटं आहे, जर पक्षच नसता तर तुम्ही आणि आम्ही स्वतःच्या बिल्डिंगची AGM लावली तरी पण एवढी लोक नसती, त्याच्यापेक्षा पण कमीच असती. SRE ची मिटिंग लावली तरी पण कदाचित नसते, फक्त ते GBR घेताना जेवढा असतो तो स्वार्थापुरता. त्यामुळे कुणालजी माईंडकर उपशहराध्यक्ष ते बोलले की माझ्यानंतर ते तुमचा आढावा घेणार आहे आणि मलाही त्या बैठकीमध्ये ऐकण्यामध्ये फार रुची आहे. रुचीमध्ये मी थांबणार नाहीये, पण ती व्हावी याकरता मलाही त्यामध्ये फार रुची आहे. या सगळ्या दरम्यान विशाल मला बोलला मगाशी की आम्ही चंगू म्हणून साहेबांकडे जायचो, चंगू मंगू म्हणून आमचे वादविवाद व्हायचे. वादविवादवाला माणूस स्टेजवर बसलाय मंगेशवरात, त्याच्यामुळे वादविवाद व्हायचे. ह्याला दे, ह्याला दे, त्याला का दिलं, ह्याला का दिलं, ह्याला का दिलं, ह्याच्यावर वादविवाद व्हायचे. या परिस्थितीत तुमच्या हाताखालनं आधी जातील, तुम्ही याच्यामधून शिकाल. मीही विभागाध्यक्ष असताना ही लोक तिथे महाराष्ट्र दिन आणि सगळे साजरे करायचे, कामगार दिन साजरे करायचे, मला बोलवायचे नाही. मी विभागाध्यक्ष होतो. माझे सरचिटणीस, माझे लोक, म्हणते लोक तिकडे यायचे, पूजेच्या पाया पडून द्यायचे, मला कळायचं नाही, मला कळवायचं नाही. पण मी तेच समजायचो हेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी आहेत, येणारे नेतेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे, आणि मला जेवढी 2 विधानसभेची जबाबदारी होती तेही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे.
त्यातल्या एका वार्डाने मला बोलवलं काय, एका ग्रुपने मला बोलवलं काय, नाही बोलवलं काय, मला साहेबांनी जे वाढून ठेवलंय ते फार महत्वाचं. त्यामुळे आणि ही लोक यांच्यामुळेच मोठा झालो, हा माझ्याबरोबर होता त्यामुळेच मोठा झालो. ह्यांनी मला छोटा केला तर काय फरक छोटा होणार आहे. त्याला त्याची जबाबदारी दिली. आपली संघटना मगाशी विशाल बोलला की 2018 नंतर कमी झाली, डाऊन झाली, असं आपल्याला वाटतं. आपण आपल्या नजरेने वाटतो की आपणच काम करायचं ते भरपूर, म्हणून आपल्याला वाटायचं की आपली संघटना समोरचे लोक काहीच काम करत नाही. विशालजी असं एक भाग असतो. आपल्याला कदाचित स्पीड आपल्या सारखा होता, त्याचा काचवासारखा असेल म्हणून तो चालत नव्हता, अशातला भाग नाहीये. विरोध हा कोणालाच नसतो. ते पद आहे पक्षाचं. कुठल्याही व्यक्तीला आज ते पद मिळेल, तुमच्या त्या व्यक्तीला मिळेल. जर आज एखादा विभागाध्यक्ष आज जाऊन उपशहराध्यक्ष होऊ शकतो, तर एखादा आपला शाखाध्यक्ष उद्या विभागाध्यक्ष होऊ शकतो. झाला की आपल्या बाजूच्या वार्ड विधानसभेतला संदेश चव्हाण शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष झाला की 9 वर्ष पद नसताना पण कुठल्याही पदाची धावपळ न करता रवी इंदुरकर विदाऊट पद काम करत होता की. या सगळ्या गोष्टी पक्षामुळे तुम्हाला मिळालेल्या आहेत. व्यक्तीबद्दल असलेलं प्रेम इतके आता बऱ्याचपैकी विभागाध्यक्ष आज साहेबांनी ऍक्टिव्ह केले इतर विधानसभेमध्ये, ज्यांना विभागाध्यक्ष पदावरनं कमी केलं. कमी करणं म्हणजे एखाद्या माणसाला कमी करणं म्हणजे त्याला काढणं, अशा प्रकारचं काही एक होत नाही. त्यातल्या बऱ्याच लोकांना मी इथे संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि करणार याच्या पुढे पण, कारण हा माझा पक्ष. ह्या माझ्या पक्षामुळे आज माझे बॅनर लावायला इतर लोकांमध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बॅनर लावायची संधी मिळाली. ज्या गावात माझं गाव नाही त्या ठिकाणच्या बीड, औरंगाबाद यासारख्या जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर मला काम करायची संधी मिळाली. कोणामुळे मिळाली? त्या ठिकाणचा एखादा माणूस मला ओळखत नव्हता, मी तिकडे गेल्यानंतर फटाके वाजायचे, त्या प्रकारच्या एक सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे आमचं स्वागत व्हायचं. कोणामुळे? कोण आमच्या गावातला नाही, कोण ओळखीचं नाही. सहकार्यानं ह्या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ सन्मान्य राजसाहेबांमुळे. असे बरेच प्रकार झाले. हवाई कर्मचारी सेनेमध्ये माझा काही दोष नसताना मला बाहेर केलं, बाजूला केलं. त्याचं दुःख आणि झळ बाळगीत कधीच बाळगली नाही. आणि ज्यामुळे काम नाही करत पक्षाचं काम, माझ्यावरती अन्याय झाला, अत्याचार झाला, सगळं मिळताना काही वाटत नाही. एखादा नाही मिळालं तर वाटतं अन्याय झाला, अत्याचार झाला. सहकार्यानो या सगळ्या फार क्षुल्लक गोष्टी आहेत. आज आपल्याला हा छोटा हॉल मिळाला. तुम्ही लोक फार जोमाने आणि उत्साहाने परत काम करा. आपल्याला ही बैठक ओपन मैदानात घ्यायची. या प्रकारे आपल्याला 1 महिन्यामध्ये सगळ्यांना घेऊन काम करायचं आहे. कोण जुना कोण नवीन काही नसतं. सगळे लोक एकत्र आलं की काम चांगलं होऊ शकतं. एकमेकांमध्ये हेवे दावे फार काळानंतर फार संपतील. तुम्ही लोक आपल्यानंतर एकमेकांमध्ये ऍडजस्ट व्हाल. थोडा वेळ लागतो आपल्याला. ज्याच्याबरोबर आपण 9 वर्ष काम केलं त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. एखादी नवरी एखाद्या ठिकाणावर आली लग्न करून तर तुमच्याकडे ऍडजस्ट करायला वेळ लागतं की तुमच्या कुटुंबाबरोबर ऍडजस्ट व्हायला वेळ लागतं. अशातला एक प्रकार असतो. आज बऱ्याच वर्षांनी 9 वर्षानंतर मला माझ्या होम पेजवरती बॅटिंग करायला मिळाली. गेल्या अख्ख्या लोकसभेमध्ये कुठेही मी माईक हातात पकडला नव्हता. कुणालजीला माहिती आहे, ज्या ज्या बैठकी व्हायच्या सगळ्या बैठकामध्ये कुणालजींनाच मी सगळ्यांकडे बोलायला देतो. आणि त्यामुळे कुठेही बैठकीमध्ये कुठेही माईक घेतला नव्हता. माझ्या होम पिचवरती आज मला बॅटिंग करायला मिळाली. विकेट कसेही असो ती माझी आहे, त्या विचारावरती आम्ही सगळे लोक, तुम्ही लोक कुठेही विकेट टाकणार नाहीत. ही विकेट तुम्हाला पाट्या बनवायची आहे. त्या ठिकाणी कोणी येऊन पुढे बॅटिंग करू शकतो अशा प्रकारची तुम्हाला विकेट बनवायची. अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला लोकांना देतो. रवी इंदुरकर हे एक नाव आहे, त्याच्या मागचं पद हे साहेबांचं आहे, विभाग अध्यक्ष. त्या पदाला तुम्ही लोकांनी मान दिला पाहिजे. या प्रकारच्या विधानसभा सचिव या सगळ्या पदाला तुम्ही तुमच्या पदाला मान दिला पाहिजे. अशा प्रकारच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचं स्वागत विशालजी हादनकर साहेब व मंगेश परब साहेब करतील. क्या गया? नमस्कार.
नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत अंधेरीच्या वेदा हॉलमध्ये. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंधेरी विधानसभा यांची बैठक आहे कार्यकर्त्यांची. आज आपल्यासोबत कुणालजी माईनकर साहेब आहेत, जे मुंबई उप शहराध्यक्ष आहेत. कुणालजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या कधीही लागतील असं म्हटलं जातं आहे आणि त्याच पद्धतीने आपण सुद्धा प्रत्येक विभागामध्ये जात आहे आणि आपली जबाबदारी म्हणून कार्यकर्त्यांना भेटताय. काय सांगाल, खरं म्हणजे आज काय विशेष असं आज या ठिकाणी अंधेरीमध्ये आहे? असं आहे की तुम्हालाही कल्पना आहे की गेले 15 दिवस आमच्या काही हरकती सूचना ज्या मतदार याद्यांवर होत्या, दुबार मतदार असतील, स्थलांतरित असतील, मयत असतील, हे सगळं कार्य ही सगळी मंडळी आमची करत होती आणि त्यांनी अतोनात मेहनत दिलेली आहे. तर त्याचा आढावा मला घ्यायचा होता की कुठपर्यंत झाले काम, काय केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे रवींद्र इंदुरकर यांना पक्षाने संधी दिलेली की अंधेरी पूर्व विधानसभेचं विभागाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे, त्यांना संधी दिलेली आहे. त्यांनाही भेटणं गरजेचं होतं आणि या सगळे कार्यकर्त्यांना फक्त भेटायला आलो होतो आणि निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे स्वतः प्रोसेस आहे म्हणू शकता तुम्ही, प्रोसेस सतत सुरू असतो. साहेब, ज्या पद्धतीने युत्या आघाड्या या होत राहतील, पण ज्या पद्धतीने सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे नेहमीच कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेली आहे आणि नेहमीच महाराष्ट्राच्या हितासाठी जेव्हा चर्चा करत असतात, तर त्यावेळेला आपण बघत असाल का आता निवडणूक महानगरपालिकेची आहे आणि एक महत्त्वाची जबाबदारी म्हणून तुम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आपण याकडे कसं बघताय? मुंबई महानगरपालिका कशी लढवली जाईल? अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. प्रत्येक पक्षासाठी निवडणूक महत्त्वाची असते आणि खास करून महानगरपालिका ज्यावेळी येते ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते. तर प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि त्या पद्धतीने लोक कामं करत आहेत. तोच आढावा खरा आज मला घ्यायचा होता, त्यासाठी आलो आहे आणि जोरदार सगळीजण कामाला लागलेली आहे. थँक्यू.